तर माढ्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। उमेदवारी न दिल्यानं दादासाहेब साठे नाराज आहेत। दादासाहेब साठेंनी अभिजित पाटलांवर आरोप केलेले आहेत। आमदारांनी असं सांगितलं की जर येणारी नगरपंचायत निवडणूक दादासाठी आम्हाला नगरपंचायत ताब्यात येणार असतील, ते स्वतः त्याचा गट त्याची पार्टी निवडणूक लढणार नसेल तर ते आम्हाला स्टॅम्पवरती त्यांनी लिहून द्यावं। पुन्हा काही कार्यकर्त्यांनी सांगितलं नुसतं दादासाठी लिहून चालणार नाही, सही चालणार नाही, तर नगराध्यक्षांची सुद्धा त्याच्यावरती असली पाहिजे। आणि त्यांच्याच पक्षाचे संस्थापकांना विचार काय आहे आणि त्या पक्षातून निवडून आलेले विधानसभेचे सदस्य कुठल्या पद्धतीनं बोलतायत या गोष्टीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलेलं आहे। तर लोढा यांनी आधी ट्रम्प शब्द हटवावा असं राऊत म्हणाले। लोढा यांच्या केईएम बाबतच्या वक्तव्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। भारतावर टॅरिफ लादलेले ट्रम्प यांचे लोढा भागीदार आहेत, खासदार संजय राऊतांनी टोला लगावला। घोषणा नहीं की, मैंने सूचनाएं दी है। नागरिक मेडिकल सुविधा केंद्र बनाना चाहिए, उसमें सरकारी योजनाओं का लाभ भी लोगों को मिले, इसके बारे में कक्ष मिलना चाहिए। और तीसरी मैंने ये भी सूचना दी है कि इसका नाम जो हॉस्पिटल का नाम है वो जीएस हॉस्पिटल है, उसमें एडवर्ड जो नाम लिखा हुआ है वो एडवर्ड नाम हटाया जा सकता है। इसके बारे में महानगर पालिका विचार करे। ये है कि ये हमारे भारत का नाम नहीं है, ये अंग्रेजों का नाम है, गुलामी का नाम है, इसलिए इसको हटाने के बारे में मैंने मेरे विचार प्रकट किए हैं। महानगर पालिका निर्णय करेगी। आमची अशी मागणी आहे, हे मिस्टर लोढा जे आहेत हे या जगातले सगळ्यात मोठे बिल्डर आहेत, प्रेसिडेंट ट्रम्पप्रमाणे, आणि ते प्रेसिडेंट ट्रम्पचे पार्टनर आहेत, व्यावसायिक पार्टनर आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे। ज्या ट्रम्पने आमच्यावर टेरिफ लादला आहे, जो ट्रम्प आम्हाला धमक्या देतोय, त्या ट्रम्पचे पार्टनर हे लोढा आहे। आणि लोढाने त्यांच्या सगळ्यात मोठं जो प्रकल्प आहे लोढा टॉवर, त्याला ट्रम्प टॉवर असं नाव दिलेलं आहे। लोढाने आधी ट्रम्प टॉवर हे नाव बदलावं, ते मोदी टॉवर करावं, ठाकरे टॉवर करावं, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती शिवाजी टॉवर करावं। अशा काही सूचना जर मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या असेल तर त्या योग्य नव्हे, कारण केईएम रुग्णालयाचं नाव हे खरं तर गेल्या अनेक वर्षापासून केईएम रुग्णालय असू द्या, जे रुग्णालय असू द्या, ही मनोभावे अतिशय चांगल्या प्रकारची सुविधा सर्वसामान्य फक्त मुंबईकरच नव्हे तर राज्यातील नव्हे देशातील रुग्णांना देत आहे। आणि अशा वेळेस हे नामकरणाचा प्रस्ताव पुढे आणून म्हणजे त्यामध्ये चुकीचा काहीतरी पायंडा पाडू नये ह्या मताचं मी आहे। परंतु शेवटी असे काही निर्णय घेण्याचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना असतात, त्यामुळे त्यांनी तो निर्णय घ्यावा। परंतु सध्या तरी त्याबाबत कुणाचीही अजून मागणी पुढे आलेली नाही, आमच्या वतीने तरी निश्चित नाही। तर पुण्यात 15वे खासदार जनसंपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलंय। खासदार मोहोळांकडून हे खासदार जनसंपर्क अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अभियानात स्वतः मोहोळ यांच्याकडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यात आलं। महापालिका निवडणुकीनंतर हे पहिलंच अभियान आहे। याविषयी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित खासदार जनसंपर्क अभियानाला आज कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवात झालेली आहे। 15वा हा खरं तर जनसंपर्क अभियान आहे, ज्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून केलं जात आहे। 15वं जनसंपर्क अभियान आहे, महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतरचं पहिलं आहे। सोबत तुमच्या नगरसेवक सुद्धा आहे, तर काय नेमकं पुणेकरांचं म्हणणं आहे? नाही, सलग 15वा आहे। 15 महिने जशी लोकसभेची निवडणूक झाली तसा आम्ही हा विचार केला होता की आपण लोकांना भेटलं पाहिजे। आमचा जो शेवटी लोकांनी आपल्याला काम करायला निवडून दिलं आणि याच भावनेत आम्ही दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा जनता दरबार एका विधानसभा निहाय आम्ही तो करतो। हा 15वा आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या एका विधानसभेत आता तिसऱ्यांदा होते एका विधानसभेत साधारणतः। आणि म्हणून आम्हाला एक चांगलं समाधान आहे की लोक येत आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, महापालिका स्तरावरचे आहेत, राज्य शासनाच्या संदर्भातले आहेत, केंद्र सरकारच्या स्तरावरचे काही प्रश्न आहेत, काही नोकऱ्यांचे विषय आहेत, काही बदल्यांचे विषय आहेत, काही नागरी समस्या ज्या आहेत त्याचे विषय आहेत। त्यामुळे काही सामाजिक प्रश्न सुद्धा नागरिक घेऊन येतात, काही कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत। त्यामुळे सर्व प्रकारचे प्रश्न आहेत आणि लोकांना हे माहिती आहे, आम्ही निवडणूक असो अथवा नसो 12 महिने काम करणारी मंडळी आहोत आम्ही। लोकांच्यासाठी आम्हाला
लोकांनी काम करायला निवडून दिलं याचं भान भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यालाही आहे. त्यातनंच असे कार्यक्रम होत आहेत आणि लोकांना खूप आधार वाटतो. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.